मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. बाकी मुझे कुछ नहीं कहना, मुझे कुछ नहीं कहना, मुझे कुछ नहीं कहना. थँक्स टू मधू. नाही नाही, कविता रचली मी, तिने फक्त लिहिली. चला चला आता मिसेस चौधरी तुम्ही पण नाव घ्या. मिसेस चौधरी काही बोलतोय हा. बरोबर आहे. अरे मी काय बोलणार, मी थँक्स एवढंच म्हणेन. थँक्स. एक मिनिट, थँक्स हा एकच शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला बोललंच पाहिजे काहीतरी. तुम्ही नाव का नाही घेत? कमॉन नाव काय? मिस्टर चौधरींचं नाव घ्या. मिसेस चौधरी. बरं वाटलं नव्हतं नवरा होईल शास्त्रज्ञ. अरे वा. ओम साठी चालू आहे संसाराचा यज्ञ. लवली लवली. चला तिकीट कापायला. चला एक मिनिट. बरं डॉक्टरला कापू का बाबाला कापू? रेडी. एका फूक मारायची असते. हो लांबून मारू जवळ मारू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. ओम बाबा. तू थांब ना, तुझं काय? आई आज पहिला तुम्ही घास भरवायचा बाबांना. मी हो चला चला. ईशा म्हणते तर मग या. ईशा म्हणते ना, या. चला चला लवकर. हॅपी बर्थडे. अरे वा. कॅमेरा नाही माझ्याकडे, नाही तर फोटोच काढला असता. सुशांत. हो मी सुशांत. मी आलोय म्हणून तोंड गोड करताय वाटतं. मला नाही इतक्या प्रेमानं कधी केक खाऊ घातला असतो. सुना मावशी. काय झालं तुला? हे उठ. काय ग? हे उठ ना. ही तुला केक का भरवत होती? तुम्ही कोण आहे? भाऊ जरा कॉलर सोडा की. कॉलर सोडतो. ही केक तुम्हाला का भरवत होती? कोण आहे तू? काय नातं काय तुझं? कोण लागतो तिचा तू? सांगा ना सांगा. कोण लागतो तिचा तू? तीच
हात नको करू सांग. या इकडे. केक का भरवत होती? ही तुम्हाला केक का भरवत कोण? होती? ही कधी? आता. कोणी? आता कोण म्हणलं? मी पाहिलं डोळ्याने. ओरडू नका, हे सभ्य माणसाचं घर आहे आणि इथं आवाज खाली ठेवला काय माझं मग टेम्पर एकदम जे काय सटकतं ना मग सांगता येत नाही आपल्यातून काय होईल. कारण काय माझ्या हातून पण काय होईल सांगता येणार नाही. केक का भरवत होती? मी शास्त्रज्ञ आहे, माझं डोकं आहे, तू याला सांग पहिले. शास्त्रज्ञ केक का हे आता केक का कापत होती कळलं काय तुला? तरी मी तुला सांगितलं होतं माझ्या कारला हात घाल नको. ज्या आईला ईशा भाऊ, ईशा ईशा ईशा. हा कोण आहे? शोभा मावशी. हे शोभा मावशी. तो ना आमचा मामा आहे. तो असा दारू पिऊन येतो ना, मग तमाशे करतो म्हणून आम्ही संबंध तोडलेत त्याच्याशी. हे आता नेतील, पोलीस स्टेशनला नेतील त्याला. तो असा कसा आला काही परमिशन नसताना? ज्या आईला डोकं चालवली. चल तुझी. ओ हा शोभना मावशी. शोभना मावशी. त्याला डायरेक्ट उचलून पोलीस स्टेशनात टाकून द्यायचं का? शोभना मावशी डोळे उघड ना प्लीज. काय करायला सांग काय. ओके ओके बोल. कुठं आहे तो? ऐक, तू काही बोलणार नाहीस, मी बोलतो त्याच्याशी. सुशांत, तू थांब आपण बोलूया. एक मिनिट माझा एक. आई माणसा हात करतो तू नाही. तुझा जीवा मारला ना आईला बायकोच्या अंगावर हात टाकतो. बायकोच्या अंगावर हात टाकतो तू. दत्ता भाऊ, मारू नका प्लीज, मारू नका. अरे नाही मेंदू फोडलाय तुला. नका मारू ना प्लीज. दत्ता भाऊ प्लीज मारू नका त्याला प्लीज. मारून टाकतील. काय मारू नका. त्या आईला बायकोच्या अंगावर हात टाकतो तू. या मॅडम मध्ये आलं नाही तर मेंदू फोडून टाकला असतो तुझा. याद राख. बायकोच्या अंगावर हात टाकतोय साला. सुशांत, थांबा प्लीज, मारू नका प्लीज. माझा जीव गेला असता तरी अशी बघत राहिली असतीस का? हे तुझं चेन्नई. कशाला खोटं बोलस? मेलो अजून. बघ माझ्या डोळ्यात नवरा जिवंत आहे तुझा. ठीक आहे, माझ्या चुका झाल्या. मला मारायचं, मला मारून काढायचं, पण सोडून नाही जायचं मी एकदा. काय चाललंय हे सगळं? हो, काय प्रकार आहे सगळं?
ईशा 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 दार उघड ना प्लीज. ईशा ईशा दार उघड. ईशा ईशा दार उघड ना. एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. ईशा ईशा प्लीज. ईशा ईशा दार उघड. ईशा ईशा प्लीज ऐक माझं. ईशा आय एम सॉरी. आय एम सॉरी ईशा. प्लीज एकदा दार उघड. धना हळद आण जरा. ओहो भाऊ हो भाऊ पण तो नवरा आहे तिचा. अरे तेल लावत गेला नवरा तिचा. नवरा तिचा तू मला सांगतो का? मला माहित नाही का नवरा आहे तिचा? ज्या आईला त्याच्यात मी ना प्लीज सर टाळकं सनगलं ना मला. तू नसते सल्ले फालतू देत जाऊ नको तुला सांगतोय मी. अरे एक परका माणूस कुठे घरात शिरतो ज्या आईला घरातल्या बाईच्या अंगावर हात टाकतो ना आपण शांडासारखं बघत बसतो. बांगड्या भरल्या आपला बापाच्या अवलंब नाही माझ्या मी. आईची जय त्याच्या घरामध्ये शिरतात आणि तुम्हाला पुळका पडलाय. मध्ये पडला नसताना इथंच प्रश्न खराच करून टाकला असतो मी. इथंच मुंडकं बाहेर काढलं असतेच. अरे अशा मेंदूमध्ये बायकोला मारण्याचा विचार तुला असा मेंदू मी जागेवर ठेवू शकत नाही. पण भाऊ तुम्ही एवढे एक्साइट का होताय? जरा शांत व्हा ना. तुम्हाला शिकवतो शांतपणा. शांत व्हा ना. मला शिकवतोय शांत व्हा ना. आयले दारुडे झाले असलेच असतात. एक नंबर बेकार. आता सरळ झालं दाखवल. थोड्या वेळेला बघ रंग पालटतो. तिला घरी घेऊन जाणार परत तिथून थोबड फोडणार तिथं. आणि आपण बघा बसला लाचारासारखी. अरे घरातल्या बाईचं संरक्षण करून लाथू आहे तुझ्या जनगाणीवर झाल्या. पण कितीही झालं तरी तो तिचा नवरा आहे हे सत्य भाऊ. नवरा तर मग जा ना त्याला घरी घेऊन. कवटाळून बसला घरामध्ये नेऊन. इथं कशाला इथे राहिला? आपण त्याला फाईट मारले यायला हळद मागती माझ्या समोर. ही आपली काय इज्जत राहिली? तोंडावर पडलो ना आपण. हो आता ईशाला सगळं समजलंय. ईशा आता काय निर्णय घेतेय ते महत्वाचं आहे भाऊ. हो आतापर्यंत आपण जे लपवायचा प्रयत्न करत होतो ते सगळं समजलंय तिला. आईला आता काय करायचं? हे खरं तर वळण्याच्या तोंडून तिला कळायला पाहिजे होतं. हे रंजा हा डोकं चालू की झाला? काय करायचं आता? हो सगळं संपलंय आता. मला जाम भीती वाटतेय भाऊ. काय होणार आहे कोणाच? आईला बोंबलच सगळं. ईशाताई प्लीज दार उघड ना. प्लीज 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 दार उघड ना प्लीज. ईशा ईशा प्लीज. एकदा दार उघड. तू बोल माझ्याशी. ईशा ईशाताई प्लीज. ईशा ईशा तू दार उघड ना यार. ईशा प्लीज ऐकून तर घे ना. प्लीज सॉरी ना. सॉरी प्लीज दार उघड प्लीज. हे ओमचे बाबा. हा जयेश ओमचा मोठा भाऊ. ही धनश्री ओमची बहिणी. ही मधू ओमची बहीण. ही ओमची आई. ही ओमची आजी. आणि मी ओमचा काका. तसा मी आणि हे आजोबा. काय मारू नका. यायला बायको जाणार हात टाकतो तू.
या मॅडम मध्ये आलं नाही तर मेंदू फोडून टाकला असतो तुझा, याद राख. झालं झालं हा झालं. तुलाच बरं वाटेल ना तुला. काय झालं? अरे काय सुशांत, कोणी काही करणार नाहीये तुला. दत्ताभाऊ प्लीज प्लीज शांतपणे घ्या प्लीज. मॅडम मी शांतच आहे, मी काय मारणार नाही. झाली तुमची हळद लावून झाली का? मला हे मात्र आवडले नाही मॅडम, पहिलं सांगतो तुम्हाला. अरे दत्ताराम काय हे मारामारी वगैरे हा? अरे पोरा केवढी दारू पितोस? दारू पिऊ नये रे, वागणं बरं का? तू इंजिनियर आहेस ना? हो. या असल्यानं प्रेमाची भाषा नाही कळत, लाथाबुक्याने तुडवलं ना तरच कळतंय. शोभना, मला हे सगळं सहन होत नाही. हो, हे मारामाऱ्या वगैरे सगळं बंद करून टाका. त्याला कोणीतरी घरी पोचवा आणि हे नाटक बंद करा. हे बघ सुशांत, हे बघ सुशांत, तुला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. मला कुणी इथे हाऊस अरेस्ट म्हणजे या घरात डांबून ठेवलेलं नाहीये, कळलंय का? हा, तू जो काही वाईट वागलास ना माझ्याशी, त्यानंतर तू विचार तरी केलास का मी कुठे गेलीये, मी कुठे राहतीये, काय खातीये? या सगळ्यांनी मला सांभाळलंय. हो, त्यांनी पण. आणि तुझ्यामुळे फक्त मलाच त्रास होत नाहीये, आता या क्षणाला तुझ्यामुळे या सगळ्यांना त्रास होतोय. माफ कर मला, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास आहे. माफ कर तू पण. अरे कुठे चाललास तू? माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला, हे असं सगळ्यांनी कशात? मी तुम्हा सगळ्यांचं खूप अपराधी आहे. आय एम सॉरी. माफ करा. अहो खरंच नाही, अहो खरंच माफ करा. खरंच माफ करा. अरे असू दे, तुम्ही पण माफ करा, खूप त्रास झाला. माफ करा. अहो माझी बायको इकडे म्हटल्यावर माझं डोकंच फिरलं, सहनच होईना. मी एकटा तिकडं आणि ही इकडं रात्रभर पीत बसलो. माफ करा. रात्रभर पीत बसलो, भान हरपलं, काहीतरी अंगात संचारलं, खूप वाईट झालं. इतकी प्यायला नको होती. मी उद्या सकाळीच व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन येतो. खरंच माझ्यावर विश्वास ठेव नाही, जायलाच पाहिजे, नाही तर काही खरं नाही. कुठलं व्यसनमुक्ती? चल जाऊ दे, चल आपण आपल्या घरी जाऊ. हे बघ, तुझ्या नावामध्ये शांत आहे तसं शांत राहायचं, कळलं? मॅडम आमची फॅमिली मेंबर आहे, त्यांना काय हवं काय नको हे बघण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. तू काय लायकीचं आहेस तुला कळलं ना? 1 महिना तिकडे जायचं, दारू सोडायची, मग बघू आपण काय करायचं ते. बर. आणि बघ, जर का तुला अधूनमधून झटके आले मॅडमच्या केसाला बी हात लावायचा प्रयत्न केला ना, आई शपथ तुला फाडून खायची. जेल मला काही नवीन नाहीये, कळलं ना? मी जर तुला चिडवायचा प्रयत्न केला तर आई शपथ तू माझ्यातनं मरशील, एवढंच सांगतो तुला. चला कडकडीन घरी जायचं. मॅडम तुमच्याबरोबर येणार नाहीत, बघू नका तिकडं. कडकडीन जायचं घरी. चला. यांचं डोकं शांत आहे तोपर्यंत निघ इथून. काय नाही करणार ते, निघ.
चल ना चला. आईला भलतच त्रांगडवून बसले. मॅडम ते पूर्वी समजायला पाहिजे ना. ईशाताई दार उघडत नाहीये. काय चला चला समजून सांगू तिला. काय रे अजून दार नाही उघडलं. ईशा वहिनी! ईशा 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 दार उघडा. ईशा दार उघड. ईशा दार उघडा. ईशा काहीतरी करा ना. ईशा वहिनी दार उघडा. ईशाताई हो ईशाताई. ईशाताई प्लीज दार उघड ना प्लीज. मला बोलायचंय का तुझ्याशी. काय ही मुलगी असं करतेय. ईशा बेटा दार उघड. आम्ही सगळेच आलो इथे. ईशाताई हे बघ आमचं सगळ्यांचं चुकलं खरंच. पण प्लीज आम्ही बोलतो ना. तू बाहेर ये. दार तर उघड. मी मागे जाऊन बघून येऊ का तिकडून. काय करू कळत नाही. ओम तू तर काय करते त्यात बघ ना काहीतरी करून. na 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 na